व्यावसायिक टेनिसच्या जगतात फेमस आणि 24 वेळचा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतलाय. स्वतःसह स्थापन केलेल्या व्यावसायिक टेनिस खेळाडू संघटना म्हणजेच PTPA मधून माघार घेण्याची घोषणा केली. 6 वर्षांपूर्वी खेळाडूंच्या हक्कांसाठी आणि स्वतंत्र आवाजासाठी उभी असलेली ही संघटना आता गंभीर अंतर्गत प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली. यामुळेच हा डिसिजन त्याने घेतलाय. जोकोविचच्या एक्झिटमुळे केवळ संघटनेचे फ्युचरच नाही तर संपूर्ण व्यावसायिक टेनिसमधील खेळाडूंच्या प्रतिनिधित्वाची दिशा नव्याने आता चर्चेत आली आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत हा डिसिजन सांगितलाय. काळजीपूर्वक आणि सखोल विचारांती आपण PTPA मधून बाहेर पडत असल्याचं त्याने सांगितले. संघटनेतील कारभार, प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव तसेच स्वतःचा आवाज आणि प्रतिमा ज्या प्रकारे वापरली गेली याबाबत त्याने निर्माण होत असलेल्या चिंतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे जोकोविचने त्या पोस्टमध्ये नमूद केले. त्याने PTPAच्या स्थापनेमागील मूळ दृष्टिकोनाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. मात्र सध्याच्या दिशेशी आपली मूल्य आणि तत्व जुळत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलंय. 2026चा हंगाम ऑस्ट्रेलियन ओपन पासून सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या जोकोविचने पुढे हेही सांगितले की आता तो आपलं संपूर्ण फोकस टेनिस, कुटुंब आणि स्वतःच्या खेळाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. या वक्तव्यातून संघटनात्मक संघर्षापासून थोडं दूर जात वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे असं स्पष्ट दिसून येते. आता PTPA म्हणजे नेमकं काय ते सांगते. PTPAची स्थापना 2019 ते 2020च्या काळामध्ये जोकोविच आणि कॅनडाचा टेनिसपटू वासेक पॉस्पिसिल यांनी केली होती. कमर्शियल टेनिस चालवण्याच्या पद्धतीबाबत खेळाडूंमध्ये दीर्घकाळापासून असलेल्या असंतोषाला ही संघटना उत्तर देत होती. ATP, WTA, ITF, ITIA सारख्या प्रशासकीय संस्थांच्या प्रभावापासून स्वतंत्र असा एक समूह आवाज खेळाडूंना मिळावा हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. विशेषतः पुरुष आणि महिला दोन्ही खेळाडूंना समान स्टेज मिळावे अशी या संकल्पनेमागील भूमिका होती. PTPA येण्यापूर्वी खेळाडूंना ATP प्लेअर काउन्सिलद्वारे मर्यादित स्वरूपाचे प्रतिनिधित्व मिळत होते. मात्र जोकोविचच्या मते ते अपुरं आणि परिणामकारक नव्हतं. त्यामुळेच त्याने 2020 मध्ये ATP प्लेअर काउन्सिल मधून रिझाईन देत स्वतंत्र संघटना उभा करण्याचा मार्ग निवडला. PTA ही पारंपरिक कामगार संघटना नसून नॉन बेनिफिट्स तत्वांवर आधारित खेळाडू संघटना म्हणून रचना करण्यात आली होती. कारण टेनिसपटू हे संघ क्रीडाप्रमाणे कर्मचारी नसून स्वतंत्र कंत्राटदार असतात. या संघटनेचे उद्दिष्ट निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे, आर्थिक संरचना न्याय बनवणं आणि वेळापत्रकांवर खेळाडूंना अधिक अधिकार देणं, विशेषतः रँकिंगच्या खालच्या स्तरातील खेळाडूंच्या कल्याणासाठी मजबूत संरक्षण उभं करणं हे होतं. मात्र सुरुवातीपासूनच PTPA ही संघटना टेनिसमधील सर्वात वादग्रस्त घटकांपैकी एक ठरली. केवळ चर्चेपुरतं मर्यादित न राहता PTPAनं थेट व्यवस्थेला आव्हान देण्याचा मार्ग स्वीकारला. मार्च 2025 मध्ये या संघटनेनं ATP, WTA, ITF, ITIA यांच्या विरोधामध्ये एक व्यापक अविश्वास वर्ग कृती खटला दाखल केला. या खटल्यामध्ये स्पर्धाविरोधी पद्धती, खेळाडूंच्या कमाईंवर मर्यादा घालणाऱ्या संरचना, कठीण आणि आरोग्याला हानिकारक वेळापत्रक तसेच खेळाडूंच्या कल्याणाशी तडजोड करणाऱ्या धोरणांचा आरोप करण्यात आला. या आक्रमक भूमिकेमुळे टेनिस जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ATP आणि WTA यांनी हा खटला निराधार असल्याचं सांगत PTPAवर खेळाच्या विकासापासून लक्ष विचलित केल्याचा आरोप केला. अनेक माजी खेळाडू आणि विश्लेषकांनी प्रश्न उपस्थित केला की PTPAने घेतलेला मार्ग खरोखरच दीर्घकालीन बदल घडवून आणू शकतो का, की तो संघटनेला अधिक एकाकी बनवत आहे. या पार्श्वभूमीवर जोकोविचचा संघटनेतून बाहेर पडण्याचा डिसिजन अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विश्लेषकांच्या मते हा निर्णय PTPAतील धोरणात्मक मतभेदांचे आणि अंतर्गत अव्यवस्थेचे स्पष्ट संकेत देतो. विशेषतः कायदेशीर संघर्षांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे जोकोविच अस्वस्थ असल्याचं आधीपासूनच चर्चेत होतं. स्थितीमुळे टेनिसच्या प्रशासकीय संस्थांशी होणाऱ्या वाटाघाटीमध्ये PTPAचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि संघटनेला स्वतःची दिशा पुन्हा एकदा तपासावी लागण्याची शक्यता आहे. एकूणच काय की जोकोविचचा PTPA मधून माघार घेण्याचा हा निर्णय केवळ एका संघटनेचा अंतर्गत विषय नसून व्यावसायिक टेनिसमधील सत्ता संतुलन, खेळाडूंचे हक्क आणि प्रतिनिधित्व यांबाबत नव्या प्रश्नांना जन्म देणारा ठरतो. पुढील काळात PTPA कोणत्या दिशेने जाते आणि खेळाडूंचा आवाज किती प्रभावीपणे टिकून ठेवते याकडे आता संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलंय.